सध्या आपण भायखळ्यामधल्या आगरीपाडा या भागामध्ये आहोत आणि आगरीपाडा या भागामध्ये उर्दू लर्निंग सेंटरचं जे काम आहे ते आता थांबवण्यात आलेलं आहे। उर्दू लर्निंग सेंटर भायखळ्यामध्ये बांधण्यात यावं अशी मागणी जी आहे ती स्थानिक आमदार शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्याकडनं करण्यात आलेली होती। परंतु गेल्या अर्थात नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये याच उर्दू लर्निंग सेंटरच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेचे आमदार जे आहेत ते एकमेकांसमोर भिडलेले असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। खरं तर या संपूर्ण उर्दू लर्निंग सेंटरला जो विरोध आहे तो भाजपचे आमदार मिहिर कोटेजा यांनी केलेला होता। या संपूर्ण उर्दू लर्निंग सेंटरच्या जागी ITI कॉलेज जे आहे ते बांधण्यात यावं अशी मागणी मिहिर कोटेजा यांच्याकडनं करण्यात आली आणि उर्दू लर्निंग सेंटरच्या या संपूर्ण कामाला जो आहे तो 12 कोटींचा निधी जो आहे तो देण्यात आलेला आहे। या निधीमध्ये कुठेतरी या संपूर्ण कामामध्ये जो आहे तो आर्थिक अनियमितता आहे अशी माहिती जी आहे ती सभागृहाच्या पटलावरती जे आहे ते मिहिर कोटेजा यांनी मांडलेली होती। त्यामुळे दोन्ही आमदारांमध्ये अर्थात यामिनी जाधव असेल आणि मिहिर कोटेजा असेल यांच्यामध्ये संपूर्ण खडाजंगी जी आहे ती पाहायला मिळालेली होती। त्या खडाजंगीमध्ये नितेश राणे यांनी देखील यामिनी जाधव यांच्यावरती टीका केलेली होती। आता सध्या या उर्दू लर्निंग सेंटरचं काम जे आहे ते 40% पूर्ण झाले असे यामिनी जाधव यांनी सभागृहात सांगितलं। परंतु उर्दू लर्निंग सेंटरचं काम जे आहे ते आता थांबलेलं आहे। त्यामुळे येत्या काळात भाजप आणि शिवसेना हे महायुतीमधलेच जे दोन मित्र पक्ष आहेत त्या दोन मित्र पक्षातील आमदार जे आहेत ते एकमेकांसमोर येऊन ठेकण्याची जी आहे ती चिन्ह आता निर्माण झालेली असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।